चला तर मंडळी, आज सुद्धा मी आवळ्याची एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। मी आवळ्याच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या आवडल्या सुद्धा आहेत। भरभरून त्या आवळ्याच्या रेसिपींना तुम्ही प्रेम दिलेलं आहे। आज सुद्धा मी तोंडाची चव वाढवणारी आणि अगदी 10 ते 15 दिवस टिकणारी आवळ्याची चटपटीत खमंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी देखील तुम्हाला नक्कीच आवडेल। संपूर्ण रेसिपी पहा, आवडली तर लाईक करा, शेअर करा। तर इथे मी 6 ते 7 आवळे घेतलेले आहेत। 8 आवळे आहेत, तुम्हाला जेवढे घ्यायचे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता। याचं प्रमाण काहीही नाही। आवळे घ्यायचे आणि त्यानंतर ते धुवून स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे। यामध्ये अजिबात पाणी नको। यानंतर अगदी असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। लहान मोठे कसेही तुकडे तुम्ही करू शकता। हे बघा, या पद्धतीने। तुम्हाला माहितीच आहे आवळे किती फायदेशीर आहे। मी माझ्या रेसिपीमध्ये आधीच्या सांगितले आहेत आवळ्याचे महत्त्व। तर ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी नक्की पाहावे। त्यांच्यासाठी थोडक्यात मी माहिती देते। आवळे हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। यासाठी आवळ्याचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे। तर हे बघा, या पद्धतीने असे आवळे चिरून घ्यायचे। शिवाय हे आवळे आहेत ते डायबिटीजसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा खूप चांगले आहेत। तर सगळे आवळे हे बघा मी चिरून घेतले आहेत। मी सगळे आवळे घेतलेले नाही, 5 ते 6 आवळे घेतलेले आहेत। बाकीचे आवळे मी ठेवून घेतले। तुम्हाला जर अजून जास्त आवळ्याची ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता। यानंतर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम अजून चालू केलेली नाही। पॅन संपूर्ण कोरडा करून घ्यायचा। तुम्ही पॅन घ्या नाहीतर कढई घेतली तरी सुद्धा चालेल। आवळे सुद्धा घेताना संपूर्ण पुसून कोरडे करून घ्यायचे, नाहीतर हा पदार्थ अजिबात जास्त दिवस टिकत नाही। कढई घेतली ती सुद्धा कोरडी करून घ्यायची। यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। जास्त दिवस जर तुम्हाला हा पदार्थ टिकवायचा असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं। यानंतर 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मी इथे धणे वापरलेले आहेत। आता इथे 2 चमचे तीळ आणि 2 चमचे भाजलेली फुटाण्याची डाळ येते ना, जी आपण चटणीमध्ये घालतो, ती चटणीवाली डाळ मी यामध्ये घातली आहे। आता गॅसची फ्लेम चालू केली आणि अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे पदार्थ चांगला खमंग सुगंध येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि चांगले भाजून घ्यायचे आहे। एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। हे बघा, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी हे खूपच फायदेशीर आहे। हिवाळा आला की भरपूर असे आवळे यायला लागतात बाजारात, तर असे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून खाल्लेच पाहिजे। 3-4 मिनिटं मी मिक्स करत हे बघा सगळं साहित्य चांगलं व्यवस्थित स्लो फ्लेमवर भाजून घेतलं। यानंतर यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपण जे चिरून ठेवलेले आवळे होते ते सगळे आवळे यामध्ये घालायचे। आता लसूण आहे तो कोलेस्ट्रॉलसाठी किती फायदेशीर आहे। जर कोलेस्ट्रॉल असेल तर लसणाचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे। भाजून सुद्धा लसूण खाल्ली जाते, हे तुम्हाला माहीतच असेल, किंवा तुपामध्ये तळून खाल्ली जाते। तर असे चटणीमध्ये लसूण यामध्ये घालताना सुद्धा चांगला धुवायचा आहे आणि त्यानंतर पुसून घालायचा कोरडा करून। यानंतर इथे मी 1 वाटी भरून कढीपत्ता घेतलाय, म्हणजे अगदी मूठभर असा कढीपत्ता घेतलेला आहे, तो यामध्ये घातलाय। हिरव्या मिरच्या तिखट घेतल्या आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही इथे कमी घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। लसूण घालताना मी 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा घातलेला आहे। कढीपत्ता सुद्धा केसांसाठी खूपच फायदेशीर आहे, यामुळे केस गळणे थांबतात। कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये कढीपत्ता वापरून त्याचा उपयोग करू शकता। आपण मस्त चटपटीत चटकदार 10 ते 15 दिवस टिकणारी आवळ्याची चटणी बनवतोय। खायला खूपच अप्रतिम लागते। शिवाय ही फ्रीजमध्ये ठेवली तर 10 ते 15 दिवस टिकते। तुम्हाला आवळ्याचे अजून कोणकोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवीन। शिवाय तुम्हाला आवळ्याचं तेल हवं असेल केसांसाठी बनवून तर ते सुद्धा मला कमेंट करा, तर मी असं आवळ्याचं मस्त तेलची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन। सगळे पदार्थ आपले भाजून झालेले आहेत, संपूर्णपणे थंड करून घ्यायचे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा संपूर्ण कोरडं करायचं आणि त्यानंतर सगळे थंड झालेले पदार्थ या मिक्सरच्या भांड्यात घालायचे। चटणी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की
आवळे, लसूण, मिक्सरचं भांडं आहे ते संपूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हे पदार्थ बनवायचा, म्हणजे तो बरेच दिवस टिकतो। आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे, हे बघा। मंडळी, इतरही व्हिडिओची लिंक मी आवळ्याच्या रेसिपीची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेही सुद्धा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता स्वयंपाकातील अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे। यानंतर इथे 1 चमचा काळं मीठ घालायचं। काळा मिठाचा वापर नक्की करा, कारण ही चटणी खायला खूपच मस्त लागते, अगदी चटपटीत लागते। मूठभर कोथिंबीर आणि अगदी थोडीशी पुदिन्याची पानं घातली आहे। झाकण लावायचं आणि 5-6 वेळा आपल्याला पल्स मोडवर बंद चालू करून ही चटणी छान वाटून घ्यायची। हे बघा, आता यानंतर यामध्ये गूळ घालायचा आहे, म्हणजे ही चटणी अजून खायला छान लागते। तुम्ही सुरुवातीलाच घालू शकता, पण मी विसरली होती। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर सुद्धा करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मस्त आपली चटपटीत आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये ही सगळी चटणी काढून घेऊया। मिक्सिंग बाउल घेताना सुद्धा कोरडाच घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित ही चटणी टिकेल। मंडळी, तुम्ही कधी बनवली आहे का या पद्धतीने आवळ्याची चटणी? तुम्ही कधी बनवली नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। सगळी चटणी मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता याला मस्त खमंग सुगंध येण्यासाठी आणि छान चव येण्यासाठी आपण फोडणी देणार आहोत। 2-3 चमचे तेल गरम करायचं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घातलंय। यानंतर यामध्ये लसूण ठेचून घातलाय मी। लसूण भरपूर घालायचा, 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, म्हणजे याचा फ्लेवर आहे, चव आहे, ती चटणीमध्ये छान उतरते। यानंतर इथे मी 1 मोठा चमचा तीळ घातलाय। तीळ घातल्यामुळे ही चटणी अजून खायला छान लागते। शिवाय जेव्हा चटणी खाताना तीळ तोंडात येतात ना, तेव्हा याची चव आहे ती वेगळीच लागते। तुम्ही नक्की वापर करून बघा। कढीपत्ता थोडा घातलाय आणि यानंतर हिंग घातली आहे। हिंग घातल्यानंतर मिक्स करायचं आणि ही गरमागरम चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची। काय मस्त सुगंध येतो या फोडणीचा सुद्धा, खायला खूपच भारी लागते। मंडळी, एकदा माझ्या म्हणण्यानुसार अशी ही चटपटीत आणि पौष्टिक अशी आवळ्याची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा। केसांसाठी फायदेशीर आहेच, पण डोळ्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा, डायबिटीजसाठी सुद्धा ही खूपच फायदेशीर आहे। तर मला खात्री आहे आजची रेसिपी मंडळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल। आता ही चटणी आहे थोडीशी थंड झाल्यानंतर कोरड्या बरणीमध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही ही चटणी 1 चमचा घेऊन खाऊ शकता। भाजी नसेल तर फक्त या चटणीबरोबर तुम्ही जेवू शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, किंवा डाळ आणि भात असेल ना आणि त्याबरोबर फक्त ही 1 चमचा चटणी भेटली ना, तरी तुम्ही आवडीने खाल। चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही आवळ्याची आंबट गोड चटपटीत चटणी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या नवनवीन युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।